हाय फ्रेंड्स, तर काय झालं माहिती का, मी तुम्हाला सांगते. मी ना पोलीस स्टेशनला का गेली होती, कारण का सांगू, माझ्या मुलाचं आहे ना ट्युशनला जायचं 6चा टायमिंग असतं. मी माझ्या मुलाला दूध बिस्किट भरत होते आणि ते आहे ना, माझ्या नवऱ्याची आई आहे ना, तिने ना 2 बायकांना ना बोलवून मला आहे ना, तिथं मी इग्नोर केलं. माझं लक्षात ना, बाहेरून तिथं ती खुर्चीवरती बसली. घरामध्ये आले, ए रंडी ए छिन्नाले भोसडी घाणघाण घाणघाण मला शिव्या दिल्या. इथे राहायचं नाही, तू तिला परेशान करती. त्या 3 जणी ज्या आहेत ना, त्यांची पोरं ते तिला विचारत नाही, त्या बायका विचारत नाही, तू पण विचारत नाही. तर मला घाणघाण शिवाय द्यायला लागली. हो, मी म्हटलं माझा काय संबंध नाही, मला शिव्या बिवाय द्यायचं नाही. म्हटलं माझ्याशी नीट बोलायचं. म्हटलं तुमचा काय संबंध मला घाणघाण शिवायला द्यायचं, बरोबर की नाही. माझा नवरा होता तेव्हा त्या बाईला बोलत होतं, इथे राहायला ये, इथे राहायला. तेव्हा काय ना ती बाई राहायला आली माझ्या इथे. हां, आता मला काय बोलायचं. जो माझा नवरा माझा नवरा गेला तेव्हा घरी, त्या दिवसापासून मी एकटी राहते. मला माहिती 1-2 महिने मी कसे राहील. मी तिला बोलले तू इथे येऊन राहा, मी घाबरते, मला भीती वाटते. तुम्ही लोक बोलता भूत आहे या घरामध्ये. मग तेव्हा तुम्ही लोक का नाही आले मला राहायला. तुम्ही लोकांनी मला 1 रुपया काय दिला ना. मी माझी खाते, मी माझी कष्ट करते, मी माझ्या पोराला सांभाळते. हां, मी त्यांच्या दरवाजामध्ये जाते का भीक मागायला, का त्या लोकांना मी परेशान करते का. हे लोक येऊन मला परेशान करतात. ह्या लोकांनी कपाट आणून ठेवली, सगळं माळ्यावरती पसारा करून ठेवला सगळं. आणि पावसाचं पाणी आलं तर मी कुठं जायचं, सामान ठेवायचं. ही बाई बोलते की घर खाली कर, घर घालते. 2 बायका तुला आहे ना, मला बोलते की म्हणलं मला बोलायचं नाही. मी तर इग्नोर केलं, मी गप्प बसले. लोकांना पण कळते हे लोक काय ते. अख्ख्या चाळीला एवढी मोठ्याने ना एवढी किंचाळत होती ती बाई. तिची कोणतरी तिची बहीण आली होती आणि तिची बहिणीची कोणती सास का कोणतरी आहे ती आली होती. मला शिव्या बिव्या घालायला लागली. मी म्हटलं मराठ्याची, म्हटलं माझ्या नादाला लागायचं नाही. जानवी शिंदे आहे मी. म्हटलं काय आल्या गेल्याची वाटले तुमच्या जातवाली नाही. म्हटलं मी माझ्या नादाला लागायचं नाही. माझ्या नवऱ्यानी इथं आणली आहे मला, त्यांनीच आणली नाही तर मग मी का घर सोडून जायचं, बरोबर की नाही. मला बोलते घर खाली कर, घर खाली कर, घर खाली कर, घर खाली कर. हा, तर मला मी म्हटलं का घर खाली करू, तू इथे येऊन राहणार. माझ्याकडे पैसे नाही आहे भाड्याने घर खाली करायला. डिपॉझिट कुठून भरू, तिथं भर घर भाडं, डिपॉझिट भर, मग मी जाते घर सोडून. त्या लहान लेकराचा तरी विचार करायला पाहिजे ना. ती बाई मला बोलती कारण नसताना, ए मादरचं सरी ये रंडी, मला हात खेचून बाहेर ती काढती. काय संबंध, कोण आहे ही. मला हात लावायची कोणाची हिंमत नाही झाली. हिला दाखवी मग मराठ्याची लोक काय असतात ते. हे काय असेल कुठल्या जातीची, हे मी मराठ्याची आहे. म्हटलं माझ्या नादाला लागायचं ना. माझ्या बहिणीला कळलं ना, माझी डोंबिवलीला माझे बहीण, ती मला ह्या लोकांनी मारून टाकला. अख्खा दहीसर गोळा करेल आणि ती ह्यांना जेलमध्ये गेलं ना, फाशीचे शिक्षण आहे. मी तर यांच्या नावाची कंप्लेंटच केलेली आहे मी. मला तर काय झालं ना, हे लोक मला आहे ना बोलतात की धमकी देतात ते. तर त्याची आई काय बोलती माहिती का, तू तुझ्या नवऱ्याला मारून टाकलं. मी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं म्हणजे तिच्या पोराला मी मारून टाकलं. मला बोलते मी तुझ्यापाशी राहायला आले ना, तू पण मला मारून टाकेल. मग कशाला मग माझ्यापाशी राहायला येते. मला बोलते की तू मारून टाकेल. मी कशाला बाबा मारून टाकेल. अरे जे तुम्ही करता ना तेच तुम्हाला असं वाटतं. मी बोले राहा ना तू माझ्यापाशी, नाही तुम्हाला मारून टाकते, अशी मला बोलायला लागली. मग किती लोक असतील ना बेकार. कुठली बाई आपल्या नवऱ्याला मारू शकते का सांगा बरं. माझा लहान लेकरू 7 वर्षाचं, हा 3 वर्ष तो हंतरुणामध्ये लोळत होता. हंतरुणामध्ये सगळं मी त्याचं केलं, शेवटपर्यंत साथ दिली. मला लोक बोलतात सानिका तू ह्या माणसाची का राहती, ह्या माणसासोबत का राहती, तुझ्यासारखी दुसरी कोण असते ना घर सोडून गेली असती का. तर मी ह्याला सपोर्ट केला, साथ दिली. मग तेव्हा ते लोक त्यांचे काढायला कोणी नव्हतं आलं. तर ती बोलती मला ते लोक विचारत नाही, मला ते लोक विचारत नाही. त्या 3 जणी मला शिव्या घालतात, ते लोक मला बोलतात. हे मला राहा इथे येऊन, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण माझा आता सध्या थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, माझ्याकडे पैसा वगैरे नाहीये. पण त्या बायकांचा काय संबंध मला शिव्या घालायचा. कोण आहे त्या बायका. हा, त्या मला आणून बिनून दिलं नाही त्यांनी मला खायला प्यायला. गेली पोलीस स्टेशनला, मला नंबर भेटले यांचे. मी कुठून पण गोळा केले. ह्या दोघींचे जी बाई होती ना ती दोघींचे नंबर काढले. मी मॅडमला दिले, सरांना दिले. म्हणले हे लोक मला परेशान नाही केलं पाहिजे. मग त्यांचे फोन करत होते, त्यांनी फोन नाही उचलला. मग मी गाडी घेऊन आले होते. हे लोक कुठे गेले माहिती नाही. मला तर मला बोलवलं. मग तू नको टेन्शन घेऊ, रात्रीतून काय झालं ते 1 फोन करा. मी सावध असते. मला परेशान करणार, मी काय गप्प बसायचं. हा,
एवढा लांबून मुंबईवरून दहिसरला आले का? पागल म्हणून आले काय? हा, ह्यांना काय वाटलं सानिकाच्या मागे कोणी नाहीये? सानिका एकटी पडली? हा, शिंदे पाटील आहे मी, जान्हवी जितेंद्र शिंदे. दाखवू तुम्हाला माझं आधार कार्ड, पॅन कार्ड, जान्हवी जितेंद्र शिंदे. हा, महाराष्ट्रामध्ये राहते मी. ही बाजूवाली भैयानी मला परेशान करती. मला बोलते इथं राहायचं नाही, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मी कुठं पण राहिला. तुमच्या बापाचं महाराष्ट्र आहे हा, मला परेशान करायला. मराठ्याच्या नादाला लागायचं नाही. आधी सांगते मी, सगळ्या मराठा बायकांना मी गोळा करा, अख्खं दहिसर जागा करेल आणि ह्यांची इज्जत घालवील. माझ्या नादाला लागायचं नाही, मी आधीच सांगते. गेला त्या पळून कुठे माहिती नाही मला. त्या दोन बायका इतकं परेशान करायला लागल्या, मला घाणघाण शिवाय द्यायला लागल्या. ह्यांच्या आईची गाण आई घालायला आल्या माधरच्या साल्या. तेव्हा झोपा काढत होत्या. जेव्हा माझ्या पोराला बघायला एवढ्या महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये माझा नवरा गेला, तेव्हा नाही विचारायला आला काय का तुझं पोरग उपाशी आहे, तू उपाशी आहे. मग तेव्हा नाही पैसे द्यायला आणि आता मला घरातून हाकलून काढायला लागल्या. माझा नवरा मेला तर हे लोक मला परेशान करायला लागले. दुःखामध्ये मी बाई, ह्यांना लाज वाटली पाहिजे ना, ह्यांनी मला सावरलं पाहिजे ना. हा, तसं माझा नवरा मेला ना, दुसऱ्या दिवशी त्यांच्या नातेवाईकांच्या इथे ते लोक त्यांच्या नातेवाईकांच्या इथे गेले. हिला आहे ना बाहेर काढा म्हणून, हिला सपोर्ट करू नका म्हणून. ह्या लोकांनी मला दुसऱ्या दिवशी बाहेर काढायला लागले हे लोक. हा, तर लहान लेकराचा तरी विचार करायला पाहिजे ना. तुम्ही बोलतात ना 1 वर्षभर ठेवणार, अजून 1 वर्ष कुठे झालंय? हो दे ना 1 वर्ष, मलाच राहायचं नाही या घरामध्ये. माझी मजबुरी आहे ना, म्हणून मी इथे राहते. मला काही गरज पण नाही, माझ्याकडे पैसे पण नाहीये. माझं काही चुकलं असेल ना तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि मला प्लीज सांगते, जेवढे तुम्ही लोक मला सपोर्ट करा, प्लीज सांगते मला सपोर्ट करा. मी एकटी नाही राहिली पाहिजे आणि मी एकटी नाहीच आहे. मी बायका गोळा करेल आणि मी नडेल, भागीन राहणार, मी मुळमुळीत नाही राहणार. ठीक आहे, जाते घर सोडून, कोर्टामध्ये जाईल मी. मला तो पोलीस मॅडम बोलली तुम्ही जावा उद्या कोर्टामध्ये. तुम्ही कोर्टामध्ये जावा, तुमचा हक घ्या मुलाचा. आणि 10 लाख रुपये मला द्यायला पाहिजे. तुमचं घर आहे, तुमचं घर आहे, तुमचं घर. अरे वर घेऊन जाणार आहे काय घर? हा, माझं घर इथंच ठेवणार आहे सगळेजण. मला धमकी देती व्हाय का तू झावाडी रंडी साली मादरचोद. ये ना, तुला तुझा अरे थोपाडाकडे बघितलं पण नाही. ती बाई मला घाणघाण शिवाय देते. कुठे राहते ती बाई? मला किती घाणघाण शिवाय दिले तिने, पण मी तिला कुत्रीला एक पण शिवी नाही दिली. हा, आणि तेव्हा ना तीच बाई आहे ना ह्यांच्या विषयी ना घाण काय बोलत होती. आता ती मॅडम मला बोलली ही जर आली ना तर तू आहे ना आम्हाला एक फोन कर, आम्ही लगेच दावत देतो, हिची बरोबर काढतो. मग एकटी राहते, एकटी खाते मी. लास्टच्या माझ्या गेल्यापासून मला कोणी 1 रुपयाचा नाही दिला. हा, माझ्या पोराला स्वेटर पाहिजे होते, मी 500 रुपये मागितले, कोणी मला पैसे नाही दिले. माझ्या पोराला बिस्किटाला पैसे कोणी नाही दिले. 8000 फी भरायची होती, मला कोणी पैसे नाही दिले. मग तेव्हा तुम्ही झोपा काढल्या होत्या तुम्ही, तेव्हा ना तुम्हाला दिसली मला माझी गरज. आता तुम्हाला माझी गरज आली काय? माझ्या सोबत राहायचंय, कशाला राहताय तुम्ही माझ्या सोबत? माझं घर मी जाते, घर सोडून राहणार पण नाहीये. मला परेशान करायचं नाही, मी सोडणार नाही. मी अख्खं दहिसर बोरवली, अख्खं मराठी लोकांना गोळा करेल मी. नादाला लागायचं नाही मी, माझ्या आधीच सांगते. प्लीज मला सपोर्ट करा, मला हे करा. हे लोक मला परेशान करतात. मी माझ्याकडे आता सध्या काय नाहीये. मी माझ्या मुलाला घेऊन कुठे जाऊ? पटरीवरती राहू का? आता तुम्हीच विचार करा. हा, लहान लेकरू ते 7 वर्षाचं ना, त्याला बापाचं प्रेम नाही. हा, त्या लेकराला माहिती पण नाही बाप हा कुठे गेला, काय गेला. या माझा पोरग ना 3 दिवस आजारी होता, 3 दिवस आजारी. मी बोलली पण होते माझ्या पोरगा आजारी आहे, पण मला कोणी 1 रुपया ना कोणाला हेल्प, मला पैशाची ना पोराला हेल्प केली. माझ्याकडे पैसे नव्हते. हा, कानामध्ये मी मला सपोर्ट केला. जेव्हा माझे डोळे रडत होती, ह्या लोकांनी मला आरोप केला माझ्या नवऱ्याला मी खाल्लो, एवढे रडत होते. हा, ह्या लोकांनी मला साधे डोळे पुसायला नाही आले. ह्या लोकांनी माझ्यावरतीच आरोप केला. मग मी का गप्प बसायचं? मी माझ्या मागे कोण नाहीये. हा, अख्खी दुनिया माझ्या मागे, मी एकटी नाही आणि मी नडणार. मला जो कोणी घर तर सोडणारच आहे मी, मला राहायचंच नाही घरामध्ये. तुम्ही लोक बोलताय घर सोड. हा, भूत आहे त्या घरामध्ये, भूत हाय ना,
रोज माझा नवरा येतो या घरामध्ये, रोज रात्रीचा येतो माझा नवरा इथं. हाय भूत, तो तर बघतोच आहे, त्याची रोजची एंट्री आहे, 12 नंतर रोजची एंट्री आहे. हो, बोलतो बिलतो माझ्यासोबत. मग तो भूत झालाय, फिरतोय तो तुमच्या बोकांडावरती बसणार आहे. त्याला मला तर तुम्ही हाकलून दिला, तुमचं तर कधी वाटतोयच होणार आहे, कधी चांगलं ना, कधी कोणाचं वाईट नाही बघत, मरचा बसलाय तो. कोणी असू दे, ही बाजूवाली बाई मला बोलते घर खाली कर, घर खाली कर, घर खाली कर. तुझ्या आईचा घोसडा ही रंडी चिन्हाल चाली. तिला तर 4 वेळा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. हा, आता बायकाच बोलवते मी ह्यांना. बस झालं, ह्यांना काय वाटलं मी काय मराठ्याची आहे ना, मराठ्याच्या नादाला लागायचं. हा, महाराष्ट्रामध्ये जन्मले मी, काय अहमदाबाद वरून का इकडून कुठल्या इथून आले नाहीये मी. मोर्चा काढायला सुद्धा मी कमी नाही करणार, नादाला ना लागायचं, घरात घुसून मारील मी, वेळ आली तर मराठ्याच्या बायकांना गोळा करेल मी. एवढे मातर छोटे, माझ्या नादाला लागायचं नाही कोणी. मला सपोर्ट करा, माझा नंबर मी तुम्हाला ना देते ह्याच्यामध्ये, आणि मला सपोर्ट करा. आणि मॅडम मला बोलले तू घाबरू नको, मराठ्याची आहे तू, ह्या लोकांना काय घाबरायचं आहे. हा, मी म्हणलं जातबीत मी कधी बघत नाही, जातबीत आपल्याला बघायचं पण नाहीये, सगळी माणसं सेम असतात. पण हे लोक बोलतात ना इथे राहायचं नाही, मराठ्याची आहे तू, मराठ्याची. अरे मराठ्याची लोक काय असतात त्यांना दाखवते. बाय.